घरोघरी मातीच्या चुलीच्या आजच्या एपिसोडमध्ये आपण पाहत आहोत की जानकी पोलीस स्टेशनला जाण्यापूर्वी देवापुढे जाते आणि देवी आई पुढे हात जोडून म्हणते की देवी आई, हे सर्व काय सुरू आहे? आमच्या घरातील पैसे हे कोण चोरले असतील? आणि चोरीच्या आरोपाखाली पोलिसांनीही ऋषिकेशला अटक केलेली आहे. तेव्हा मी या सगळ्यामधून ऋषिकेशला कसं सोडू? आणि इकडे शर्वरी वंशलाही पैशाची गरज आहे आणि एवढी मोठी रक्कम मी कसं उभं करू? त्यावेळेस एवढ्या संकटातून तूच मला काहीतरी मार्ग दाखव, म्हणून देवी आई पुढे हात जोडतात. त्यावेळेस देवी आई कौल देते आणि जानकी हात जोडून तिथून निघून जातात. त्यानंतर इकडं अवंतिका ऐश्वर्याला म्हणते की तू शर्वरीताईंवरती हात का उचलला? त्यावेळेस ऐश्वर्या म्हणते, तुला माहीत आहे ना की शर्वरीताई जानकीवरती आरोप करत होते. त्यावेळेस अवंतिका म्हणते की तुला तर माहीत आहे ना शर्वरीताईंचा स्वभाव कसा आहे आणि ते सगळ्यांची सिंपती मिळवण्यासाठी करत असतात. त्यावेळेस ऐश्वर्या म्हणते, मला माहीत आहे त्यांचा स्वभाव आणि त्यांचा प्लॅनही असाच आहे की त्याने चोरी केलेली आहे आणि पुढचे पैसेही आणखीन घेऊन त्या फरार होणार आहे. त्यानंतर इकडं जानकी ऋषिकेशला घरचं जेवण घेऊन येतात आणि ऋषिकेशला म्हणतात की तुम्ही जेवण करून घ्या. त्यावेळेस ऋषिकेश म्हणतात की माझी बायको उपाशी असताना मी कसं जेवणार, आणि जानकीला घास भरवतात. त्यानंतर ते इकडे जानकी म्हणते, तुमचं मन किती मोठं आहे, कारण की माझ्यावरील आरोप हा तुम्ही घेतला. त्यावेळेस ऋषिकेश म्हणतात की जर मी आरोप मान्य केला नसता तर आज लॉकरमध्ये तू असतीस आणि हे मला अजिबात आवडलं नसतं. आणि मी जरी मध्ये असलो तरीही तू बाहेरून मला सुखरूपपणे निर्दोष सिद्ध करतील हे मला माहीत आहे आणि मला तुमच्यावरती सर्व विश्वास आहे असं सांगतात. आणि त्यानंतर इकडं जानकी म्हणते की तुम्ही माझ्यावरती किती प्रेम करता. त्यावेळेस ऋषिकेश म्हणतात की माझ्यापेक्षाही तूच जास्त प्रेम करते. त्यानंतर इकडं ऐश्वर्या आणि अवंतिका बोलत असते, तेवढ्यामध्ये जानकी येते आणि म्हणते की मी गेल्यानंतर काय झालं. त्यावेळेस अवंतिका म्हणते की तुम्ही गेल्यानंतर ऐश्वर्याने शर्वरी त्यांच्या कानाखाली लावली. त्यानंतर इकडं जानकी म्हणते की तू का केलं. त्यानंतर इकडं ऐश्वर्या म्हणते की शरुताई तुमच्याबद्दल खूप काही बोलत होत्या, म्हणून माझा राग आवरला नाही आणि मी त्यांना मारलं. त्यानंतर इकडं अवंतिका म्हणते, तू खोटी का होईना पण शर्वरीची माफी माग आणि आपण त्यांना आपल्या जाळामध्ये ओढूया. त्यावेळेस इकडं जानकी म्हणते की आजपर्यंत ऋषिकेश माझ्या पाठीशी होते, पण आज तुम्ही दोघी ढाल बनून माझ्या पाठीमागे आहात. त्यानंतर त्या एकजुटीनं प्लॅन करतात की आपण शर्वरीताईंना धडा शिकूया. त्यानंतर इकडं शरुताई रडायचं नाटक करतात आणि सौमित्र्याला म्हणतात की तुम्ही नसताना ऐश्वर्या असंच मला टोचून बोलते आणि ती या घरामध्ये का आली. त्यावेळेस सौमित्र म्हणतात की आई आणि नानांचा तिला सपोर्ट होता म्हणून ती आज या घरामध्ये आलेली आहे. त्यानंतर तिघीही खाली येतात. त्यावेळेस जानकी म्हणते, ऐश्वर्या तू काय केलं आणि शरुताईंवरती हात का उचलला, मला हे अजिबात आवडलेलं नाहीये. त्यावेळेस अवंतिका म्हणते की हो, मीही त्यांना खूप अडवण्याचा प्रयत्न केला पण ऐश्वर्या ऐकली नाही आणि शरुताईंवरती हात उचलला. त्यानंतर इकडे जानकी म्हणते, ज्यावेळेस मी तुला या घरामध्ये घेऊन आलेली होते त्यावेळेस मी तुला सांगितलेलं होतं की तू या सगळ्या घरातील व्यक्तींवरती जीव लावशील आणि प्रेमाने वागशील. त्यावेळेस इकडं अवंतिका म्हणते की हो जानकीताई, तुम्ही जे म्हणताय ते बरोबर आहे आणि त्यासाठी ऐश्वर्याने शरुताईंची माफी मागायला हवी. त्यावेळेस जानकी म्हणते की तू अगदी बरोबर बोलतेस आणि ऐश्वर्या तू त्यांची माफी माग. त्यानंतर ऐश्वर्या म्हणते की ठीक आहे, तुम्हाला वाटत असेल तर मी त्यांची माफी मागते. आणि ऐश्वर्या जाऊन शरुताईंचे पाय धरतात आणि म्हणतात की तू जोपर्यंत मला माफ करत नाहीस तोपर्यंत मी तुझे पाय सोडणार नाही. त्यावेळेस शर्वरी म्हणतात की असं काही नाही आहे. त्यानंतर इकडं जानकी प्लॅन करते की तू पुढचे 3 दिवस शरुताईंसोबतच राहायचं. त्यानंतर इकडं शरुताई म्हणते की नाही, असं काही गरज नाही आणि मी तुला माफ केले. तरीही ऐश्वर्या म्हणते की असं नाही, मी प्रायश्चित्त करणार. त्यानंतर शरुताईंना मेसेज येतो आणि त्या तिथून बाजूला येतात आणि म्हणतात की ठीक आहे, मी तुला माफ केलं. त्यानंतर इकडं सौमित्र म्हणतात की बरं झालं की ऐश्वर्याची कान उघडणी केली. त्यानंतर शर्वरी रूममध्ये जातात आणि ऐश्वर्या ही तिच्या मागोमाग तिच्या रूममध्ये जातात. त्यानंतर इकडं सौमित्र जानकी आणि अवंतिकाला भेटतो आणि म्हणतो की हे करणं खूप गरजेचं होतं. त्यानंतर इकडं शरूच्या मागे मागे ऐश्वर्या ही तिच्या रूममध्येच थांबते. त्यावेळेस इकडं सौमित्र आणि अवंतिका रूममध्ये बसतात आणि त्यावेळेस अवंतिकाला सौमित्र म्हणतात की खूप दिवसांनी मला असं खूप छान फील होतंय आणि तू आजपासून इथं आराम करायचा. त्यावेळेस सौमित्र गर्भसंस्काराचं पुस्तक आणि बाळाचे पोस्टर घेऊन आलेला असतो. तो अवंतिकाला देतो आणि म्हणतो की आजपासून तू फक्त तुझी काळजी घ्यायची. त्यावेळेस अवंतिका म्हणते की मी माझी काळजी नाही घेणार, तर बाळाची आणि आईची काळजी ही बाबांनी घ्यायला हवी. त्यानंतर ते प्रेमाच्या गोष्टी बोलत असताना सौमित्र म्हणतो की मला आता कॉफी प्यायची इच्छा झालेली आहे. त्यावेळेस
अवंतिका ही म्हणते की आईला ही कॉफी प्यायची आहे। त्यावेळेस ती म्हणते की तुम्ही इथं बसा, मी कॉफी घेऊन येते, आणि अवंतिका तिथून कॉफी आणायला निघून जाते। त्यानंतर इकडे शर्वरीला वेटिंगवरती मेसेज येतो आणि तो ऐश्वर्या पाहते, आणि इकडे